नमस्कार, मी संजय आवटे. आज एक महत्त्वाचा वेगळा मुद्दा घेऊन मुद्दाम आपल्यासमोर आलेलो आहे. वंदे मातरम की चर्चा सध्या बरीच सुरू आहे. वंदे मातरमबद्दल चर्चा व्हायला हरकत काहीच नाही आहे. पण ही चर्चा करताय कोण? ही चर्चा ते लोक करतायत ज्यांचा वंदे मातरमशी काहीच संबंध नव्हता. वंदे मातरम मुळामध्ये पहिल्यांदा गायलं गेलं काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे अशी त्याला मान्यता दिली ती पंडित नेहरूंनी, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी, मौलाना अबुल कलाम आझादांनी. हे लोक सांगतायत भारत माता की जय म्हणा. भारत माता की जय हे आम्ही एकदा काय 100 वेळा म्हणू, पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे लोक झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतायत भारत माता की जय म्हणा. नीटपणे समजून घेतलं पाहिजे, कारण नेहरूंच्या अनुषंगानं बोललं जातं. नेहरूंबद्दल बोललं जात असेल, नेताजी सुभाषचंद्र बोसांबद्दल पण बोललं पाहिजे. तर यापैकी अनेकांना असं वाटतं की नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे राष्ट्रभक्त आणि पंडित नेहरू मात्र तुम्हाला माहीत आहे त्यांची काय मांडणी असते. त्यांनाही माहिती नसतं की नेताजी सुभाषचंद्र बोस हे पंडित नेहरूंचे जिवलग मित्र, जीवश्च कंठश्च मित्र आणि महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे अनुयायी. मतभेद होते पण तरीसुद्धा मैत्री होती आणि म्हणून मुद्दाम हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना ही फक्त सेना नव्हती, ते आझाद हिंद सरकार होतं. भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी एक वेगळी व्यूहरचना तयार केली होती. त्या मार्गानं भारताला लवकर स्वातंत्र्य मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. आता असा मुद्दा वेगळा आहे. या आझाद हिंद सरकारचं राष्ट्रगीत कुठलं होतं? ते वंदे मातरम नव्हतं. टागोरांच्या जनगण मन याच बंगाली गीतावर बेतलेलं शुभ सुख चैन की बरखा बरसे भारत भाग है जागा हे राष्ट्रगीत नेताजी सुभाषचंद्र बोसांनी निवडलं. त्याशिवाय कदम कदम बढाये जा हे गीतही आझाद हिंद सेनेमध्ये महत्त्वाचं होतंच. एक लक्षात घेतलं पाहिजे, नेताजी सुभाषचंद्र बोस हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आणि समाजवादी मूल्ये मानणारे कणखर नेते होते. मुद्दाम सांगतो, मगाशी पण म्हटलं होतं, ते नेहरूंचे जवळचे मित्र. मतभेद झाल्यानंतरसुद्धा हयात महात्मा गांधींचे सच्चे शिष्य. आझाद हिंद सेनेतल्या एका बटालियनला नेताजी सुभाषचंद्र बोसांनी गांधी बटालियन असं नाव दिलं आणि दुसऱ्या बटालियनला त्यांनी नाव दिलं नेहरू बटालियन. धर्माच्या आधारावर देश उभा राहणार नाही याबद्दल नेताजींची मांडणी निसंदिग्ध होती. आझाद हिंद सरकारनं जनगण मन हेच राष्ट्रगीत निवडलं, वंदे मातरम नाही. जय हिंद हा नारा दिला, वंदे मातरम नाही. कारण वंदे मातरम हे कितीही महत्त्वाचं गीत असलं तरीही त्या पूर्ण गीताला धार्मिक आधार होता. या गीतामध्ये भारताला माता म्हटलं गेलं इथपर्यंत ठीक आहे, पण पुढं दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी अशा देवतांच्या रूपांमध्ये भारताकडे बघितलं गेलं. एका देशाकडे या पद्धतीनं पाहिलं जाऊ नये अशी भूमिका होती नेताजींची. ज्या देशात वेगवेगळ्या संस्कृती नांदतात, वेगवेगळे धर्म गुण्यागोविंदानं नांदतात, वेगवेगळ्या भाषा एकमेकींशी बोलतात, अशा देशामध्ये राष्ट्रगीतसुद्धा बहुसांस्कृतिक हवं. कुठल्याही एका धर्माचा, संस्कृतीचा ठसा त्यावर उमटता कामा नये अशी भूमिका होती साक्षात नेताजी सुभाषचंद्र बोसांची. 1937 या गीतासंदर्भात समिती नेमली गेली. या गीताचं करायचं काय? तेव्हा नेताजींनी स्पष्टपणे सांगितलं, या गाण्यातले धार्मिक संदर्भ असणारे भाग किंवा कडवी ही वगळली पाहिजेत. त्या समितीमध्ये कोण होतं? नेहरू होते, मौलाना आझाद होते आणि अर्थातच नेताजी सुभाषचंद्र बोस होते. या तिघांनीही तीच भूमिका मांडली. आपण आता जे नेहमी वंदे मातरम असं म्हणतो ती पहिली 2 कडवी आहेत. बाकीची कडवी वगळली गेली कारण पहिली 2 कडवी देशाच्या अनुषंगानं आहेत, त्यामुळे ती घ्यायला हरकत नाही असं मत होतं या समितीचं. बाकीची कडवीसुद्धा गुगलवर उपलब्ध आहेत. एक लक्षात घ्या, मुळात अनेकांनी आनंद मठ कादंबरी वाचलेली नसते. ज्या आनंद मठ कादंबरीतून वंदे मातरम आलं पुढे, ती आनंद मठ कादंबरी पाहिली तर लक्षात येतं की ती कादंबरी ही तशा अर्थानं धार्मिक ध्रुवीकरण करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी कोणी वाचलेली नसते, संदर्भ माहिती नसतात, बाकी भूमिका माहिती नसते. आनंद मठ कादंबरी न वाचता, वंदे मातरमच्या बाकीच्या कडव्यांचा अर्थ न समजता, कारण नसताना वंदे मातरमच्या अनुषंगानं काहीतरी बोललं जातं. हे खरं आहे. हे खरं आहे की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वंदे मातरमनं प्रेरणा दिली, पण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जे कुठेच नव्हते त्यांना आज वंदे मातरम म्हटलं की का गहिवरून येतं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वंदे मातरमबद्दल आक्षेप होते, पण तरीही वंदे मातरमनं प्रेरणा दिली या चळवळीला, स्वातंत्र्याच्या आंदोलनाला. त्यामुळे काँग्रेसनं ते स्वीकारलं. काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलेलं वंदे मातरम
या लोकांचं अचानकपणे आवडतं का झालं, त्याविषयी त्यांना एवढं का बोलावंसं वाटतं, जनगणमनाविषयी वाटत नाही एवढं ममत्व त्यांना वंदे मातरमविषयी का वाटतं. मी मगाशी म्हटलं, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1870च्या दशकामध्ये आनंद मठ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीतलं हे गाणं आहे. या कादंबरीतलं हे गाणं भारत मातेच्या उपासनेचं प्रतीक बनलं आणि ब्रिटिश विरोधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रीय घोषवाक्य ठरलं. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे झालं 1896ला कोलकात्यामध्ये, खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमला संगीत दिलं. 1905मध्ये बंगालचं विभाजन झाल्यानंतर वंदे मातरम हे आंदोलनाचं घोषवाक्य बनलं. स्वदेशी चळवळीतील आंदोलन, निदर्शनं, मोर्चे, तुरुंगातल्या भिंतींवर असं सगळीकडं वंदे मातरम घुमू लागलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या घोषवाक्याला राजद्रोही नारा असं म्हटलं आणि त्यावर बंदी घातली. पण तरीही नेहरू म्हणाले, हाच आमचा नारा आहे. 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनात या गीताला अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. नेहरू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बाकीच्यांना आता काय गहिवरून येते, नेहरूंनी ज्या गीताला परवानगी दिली त्या गीताबद्दल इतरांना काय एवढं कौतुक वाटतंय. एक लक्षात घ्या, एकच सांस्कृतिक ठसा असू नये म्हणून पुढची कडवी वगळली गेली. उद्या कोणी नास्तिक असेल, सांस्कृतिक श्रद्धा वेगळी असेल, धर्म वेगळा असेल, अशा वेळी ही एकच श्रद्धा, ही एकच उपासना पद्धती, ही एकच शैली असता कामा नये. आणि म्हणून ही व्यापक प्रगल्भ भूमिका त्या अनुषंगाने होती. 1938च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. ते काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले, द सॉन्ग इज इनसेपरेबली कनेक्टेड विथ आवर नॅशनल मुवमेंट. इट्स स्पिरिट इज नॅशनल, नॉट सेक्टॅरियन. आवर एम इज नॉट टू हर्ट द सेंटिमेंट्स ऑफ एनी कम्युनिटी बट टू प्रिझर्व दॅट विच बाइंड्स अस ऑल टुगेदर. म्हणजे काय? त्याचा मराठीमध्ये अर्थ असा की हे गाणं हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी अविभाज्यपणे जोडलं गेलेलं आहे. त्याचा आत्मा राष्ट्रीय आहे, कुठल्या पंथाचा नाही. आपला हेतू कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या विविधतेमधल्या एकतेला जपण्याचा आहे. अशी थोर माणसं होते. म्हणून हा देश इथपर्यंत येऊन पोहोचला. पण जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण होतं आहे म्हणून वंदे मातरमला पाठिंबा द्यायचा. ही जी खेळी आहे ती खेळी नीटपणे कळायला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोसांपेक्षा स्वतःला अधिक देशभक्त समजणाऱ्यांची ही लबाडीसुद्धा वेळीच कळायला हवी.